यानंतर बघूयात मनोज जरांगेंविरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू आहे आणि या आंदोलनाचं केंद्र बनलंय अंतरवाली सराटी। शनिवारी इथं काहीसा तणाव निर्माण झाला, पण दोघांनीही अंतरवाली सराटीच का निवडलं जाणून घेऊयात। मराठा ओबीसी उपोषण विरुद्ध उपोषण, जरांगे पाटील लक्ष्मण हाके आमने सामने। आंदोलनाचं केंद्र बनलंय अंतरवाली सराटी। गेली वर्षभर मराठा आंदोलनाचं केंद्र बनलेली अंतरवाली सराटी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संघर्षाचंही ठिकाण बनली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषणाला बसलेत, तर अंतरवाली पासून अवघ्या 1.5 किलोमीटरवर वडीगोद्री हे ठिकाण आहे जिथे लक्ष्मण हाके उपोषणाला बसलेत। अंतरवाली सराटी हे मराठा बहुल आहे, तर वडीगोद्री धनगर बहुल आहे। त्यामुळे उपोषण विरुद्ध उपोषण आंदोलनामुळे शनिवारी इथलं वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलं। पण जालन्याला मराठा आणि ओबीसी आंदोलनाचा मोठा इतिहास आहे। 6 जून 1993 साली जालन्यात ओबीसींचा पहिला मेळावा झाला। शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली समता परिषदेचा हा मेळावा होता। 2 लाखाहून अधिक ओबीसींनी या मेळाव्याला हजेरी लावली। राज्यात मंडल आयोग लागू करण्याचा या मेळाव्यात ठराव घेण्यात आला आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 1994 साली शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला। त्यामुळे मराठा आणि ओबीसींच्या चळवळीचं केंद्र राहिलेल्या जालन्यातून जरांगे पाटलांनी पुढे मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात केली। पण त्यांच्या आंदोलनाला स्थानिक आमदार राजेश टोपे आणि आमदार रोहित पवार यांची रसद असल्याची टीका लक्ष्मण हाकेंनी केली। कधी म्हणतो वडेट्टीवारांचं ऐकून करतात, कधी म्हणतो भुजबळांचं ऐकून करतात, कधी म्हणतो फडणवीसांचं ऐकून करतात। ठरव ना काहीतरी। होय, आम्ही या सगळ्यांचं ऐकून करतोय। तू कुणाचं ऐकून करतोय? वाळूवाल्यांचं। तर मनोज जरांगेंनीही स्थानिक सत्ताधारी ओबीसी नेते रसद पुरवत असल्याचा आरोप केलाय। वडीगोद्रीवाल्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो, तुमचे आणि आमचे हे पिढ्याना पारचे संबंध आहेत। महाराष्ट्रभरातले नुसते वडीगोद्री बद्दलच बोलत नाही मी। तुमच्या आरक्षणाला धनगराच्या आमच्यामुळे धक्का लागत नाही। तुम्ही विनाकारण मराठ्याची नाराजी अंगावर घेऊ नका। तुम्ही उगाच इकत भांडण घेऊ नका कोणाचं पण ऐकून। त्या छगन भुजबळाचं त्या परळीवाल्याचं ऐकून। या दोन्ही नेत्यांच्या आंदोलनांनी जालना पुन्हा एकदा धगधगताय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत, पण चळवळीचं केंद्र असलेल्या जालन्यात सामाजिक सलोखा टिकवणं दोघांचीही जबाबदारी आहे। सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना।